धुळ्यात वीज पडून 2 बैलांचा मृत्यू तर पिकांचे मोठे नुकसान। शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या गट नंबर 220/3 येथील अल्पभूधारक शेतकरी छोटू केशव माडी यांच्या शेतात रात्री अतिशय वादळी वाऱ्यासह पावसामुळे अवकाळी पावसात विजेचा मोठा प्रवाह झाला। यात रात्रीच्या सुमारास वीज पडल्याने या ठिकाणी दुर्घटनेत 2 बैलांचा जागीच मृत्युमुखी पडले, तर शेतकऱ्याचे पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून छोटू माडी हे शेतकरी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शेती करत असून सदरची ही बैलजोडी नुकतेच आताच घेतलेली होती। सदर बैलजोडीचे पैसे देखील व्यापाऱ्यास अजून अपूर्ण दिले असून त्यात या पावसाच्या वीज पडल्याने या ठिकाणी दोघं बैलांचा मृत्यू पडून 1.5 ते 2 लाख रुपयाचे नुकसान झाले असून सदर पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी छोटू माडी यांनी केली आहे। तर सदर घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी यांनी उपस्थित झाले व पंचनामा केला असून सदर शेतकऱ्यास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या ठिकाणी शेतकरीने केली आहे। आमचे धुळे शहरातले शेतकरी आमच्या शेताच्या बाजूला छोटू भाऊ केशव माळी रात्री अचानक अवकाळी पाऊस आला, त्याच्यात त्यांनी आत्ता मागच्या हप्त्यालाच बैलजोडी घेतलेली होती, साधारण 1,30,000च्या आसपास घेतलेली होती। त्याच्यातनं व्यापाऱ्याला 50,000 रुपये दिलेले होते, 70,000 काहीतरी 80 बाकी 70-80 रुपये अशा पद्धतीने त्या बेस त्यांनी जोडी आणली। रात्री झालेलं पावसात अचानक वीज पडली, दोन्ही बैल दगावले। त्यातल्या त्यात त्यांचं अशी परिस्थिती झाली, बैल पाहून ते रात्रीभर झोपू शकले नाही, अगदी रडत होते। आमच्या जागेला कळालं, आम्ही त्यांच्या सांत्वनासाठी आलो, सांगितलं की झालं आहे, आपण सकाळी त्या गोष्टीला पंचनामा करू। ते म्हणे की आज मी इथंच मेलेलो आहे बैलांसोबत, मला जगण्याची परिस्थिती नाही, आज अशी कंडिशन माझी झालेली आहे। आम्ही सगळ्यांनी त्यांना धीर दिला, त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं, त्यांच्या मुलांना त्यांना बोलवलं, त्यांना घरी पाठवलं। आज ही कंडिशन, आता तुम्ही पण आलेले आहेत, पहिलं पाहिलं तलाठी आप्पा आलेले, ते पंचनामा करत आहेत, त्याच्यासोबत झालेलं शेतातलं नुकसान, म्हणजे बैलजोडी गेली तर गेली पण शेतातही नुकसान झालेलं आहे। आज तो शेतकरी कोणी का असे ना, ते असो आम्ही असो, काय कसा जगू शकतो, जगण्याची परिस्थिती नाही। आज या अशा अवकाळीमध्ये आता अगदी सीझन म्हणजे 7 जूनपासून आपला शेतकऱ्यांचा सीझन चालू होतो, त्या हिशोबाने जोडी घेतलेली होती। काय तर व्यापाऱ्याला तर पैसेच द्यावे लागतील, म्हणून सरकारने कुठंतरी त्या गोष्टीचा गांभीर्य घेऊन शासनाकडनं झालेल्या नुकसानाची भरपाई कशी मिळेल हे सगळ्या पत्रकाराच्या माध्यमातून, चॅनलच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने त्या शेतकऱ्याला पैसे मिळवून द्या ही आमची नम्र विनंती आहे।